झी 24 तास एक पाऊल पुढे। आज राष्ट्रीय सागरी दिन, याच निमित्तानं आम्ही तुम्हाला दर्शन घडवणार आहोत निळाशार अथंग समुद्राच्या पोटात घडलेल्या दुनियेचं। पान वनस्पती, रंगीबेरंगी मासे आणि विविध जलचर पाहून तुम्हालाही समुद्र सफर करावीशी वाटेल। चला तर मग आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ही समुद्राखालच्या दुनियेची सफर। कोकणाला सौंदर्य वाटताना निसर्गानं हात जरा जास्तच सैल सोडला। निळाशार अथांग समुद्र, आभाळाशी स्पर्धा करणारी ताडामाडाची झाडं, हिरव्या रंगानं नटलेल्या आमराईनं कोकणची भूमी नटून बसली। हे सगळं कोकणचं वरवरचं सौंदर्य। लाटांवर स्वार होऊन या निळ्याशार समुद्राच्या पोटात शिरलं तर एक वेगळीच दुनिया तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकते। विविध प्रकारच्या पाण वनस्पती, माशांचे प्रकार, वेगवेगळे जलचर या रंगीबेरंगी दुनियेत तरंगत असतात। समुद्रात वाढणाऱ्या या पाण वनस्पतींना सर्गॅसम म्हणतात। अवघ्या 2 महिन्यात या सर्गॅसमचं जंगल तयार होतं। माशांचा एखादा थवाच्या थवा भटकंतीला निघालेला दिसतो। विशेष म्हणजे समुद्र तळाशी असणारे मासे वनस्पतींसारखेच भासतात, पण या समुद्र छड्या वनस्पती नसून मासे आहेत यावर विश्वास बसणं खरोखरच कठीण। दगडासारखी आरामात पहुडलेली ही प्रवाळं, यांचं वय 400 ते 500 वर्ष इतकं आहे। ही प्रवाळं समुद्र जीवांना लागणारं कॅल्शियम कार्बोनेट तयार करतात। समुद्रातल्या छोट्या माशांना राहण्यासाठी आणि शत्रूपासून लपण्यासाठी या प्रवाळांचाच आधार होतो। मधूनच एखादा रंगीबेरंगी मासा मिरवत जातो, त्याच्या मोहात पडाल तर सावधान, कारण या माशांचा जेवढा रंग गडद तितकेच हे मासे विषारी असतात। समुद्राखालच्या ही दुनियेची सफर खरंच अविस्मरणीय होऊन जाते। गेम गणला जातो तो स्कोबा रंग आहे। या ठिकाणी आम्हाला मॅक्झिमम प्रकारचे सेफ्टीपणा किंवा एक विविध प्रकारचे नैसर्गिक जे विविधता दाखवण्यात आली। वेगवेगळ्या प्रकारचे मासे, वेगवेगळ्या कलरचे मासे, विविध प्रकारचं निसर्ग सौंदर्य आतमध्ये जेवढं लपलेलं आहे ते सगळं बघितलं आणि हे बघून मला खूप मनाला बरं वाटलं। समुद्रातलं हे सहजीवन थक्क करून टाकणार। एकदा खरंच वेळ काढा आणि या समुद्रातल्या निळाईची सफर नक्की करा। निळाईचं हे सुखद दर्शन अपूर्वाईची खात्री पटवून जातं। झी 24 ताससाठी सिंधुदुर्गहून विकास गावकर। झी 24 तास एक पाऊल पुढे।